would like to also felicitate the artist. And leaning on Kurgen Pantis and Dance. Okay. We request Shri Kiran Mane sir to inaugurate the Urgen Film Festival with a clapboard. संवर जी और किरण जी और यहाँ के आज के ये संयोजक डॉक्टर जीवक जी और अनेक कलाकार और राइटर्स और बहुत लोग यहाँ पधारे हुए हैं। आप सबका हम अभिनंदन करते हैं। और आज इस आर्ट फेस्टिवल का आयोजन हो रहा है और ये पूरे 6 या 7 दिन के लिए 26 तारीख तक चलने वाला है। लेकिन बौद्ध दृष्टि से देखा जाए तो आर्ट एक साधन मात्र है और वो भी एक तृष्णा से प्रेरित नहीं है, डिजायर से प्रेरित नहीं है, वो श्रद्धा से प्रेरित है, ज्ञान से प्रेरित है और इस तरह से जो है एक मुक्ति का साधन के रूप में देखा जा सकता है। इथे बालगंधर्व कला दालनात उर्गेन कला महोत्सव साजरा होतोय ही खूप आनंददायी, प्रेरणादायी आणि आपली जी समृद्ध लिगसी आहे ती पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे। डॉक्टर जीवक सरांचा फोन आला की असा असा कला महोत्सव आहे, तुम्ही उद्घाटनाला याल का? दुसरी गोष्ट अशी आहे की इथे एवढे विद्वान अभ्यासक बसलेत सगळे धम्माचे आणि बौद्ध कलेचे प्रतिभावान कलाकार आहेत इथं उत्तम आपण कलाकृती बघतोय। यांच्या समोर मी एक अभिनेता म्हणून खूप छोटा अभिनेता आहे। पहिली गोष्ट म्हणजे मानवी जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकणाऱ्या 3 गोष्टी आहेत। एक म्हणजे धर्म, कला आणि संस्कृती। धर्म म्हणजे अर्थातच सत्याचा शोध, कला हा सत्याकडे नेणारा सगळ्यात जवळचा मार्ग आहे। आपण जेव्हा म्हणतो ना की एखाद्या देशाची संस्कृती महान आहे किंवा एखाद्या देशाची संस्कृती श्रेष्ठ आहे तेव्हा अर्थातच त्या देशाची धर्म आणि कला ही श्रेष्ठ असते। असं म्हणतात की कलेचं आयुष्य कलाकाराच्या आयुष्यापेक्षा जास्त असतं। धम्म हा कला आणि प्रतिमांचा खजिना आहे। पण बौद्ध कला जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी बौद्ध धम्माची वैशिष्ट्य समजून घेतली पाहिजे। पहिलं वैशिष्ट्य तर अगदी साधं आहे की अत्यंत सोपेपणानं सुविहित पद्धतीनं धम्म हा उपदेश केला गेलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या 6ही इंद्रियांना म्हणजे पंचेंद्रिय आणि 6वं मन यांना सहजपणे आकलन होणारा हा आहे। म्हणजे यात कुठल्या हवेतले तीर मारलेले नाहीत, हवेतल्या कुठल्या आकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या गोष्टी नाहीत, यात कुठल्या चमत्कारांच्या गोष्टी नाहीत। जे आहे ते वास्तवातलं आहे, जमिनीवरचं आहे, जगण्यातलं आहे। कलाकाराने जर त्याची कला ही कालातीत ठरावी असं त्याला वाटत असेल तर त्यानं ब्राह्मणी अलंकारशास्त्र आणि अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र यातला फरक समजून घेतलाच पाहिजे। मी डॉक्टर जीवक असतील, गोपाळ आहे, संतोष आहे आणि जे ऑर्गनायझर सगळे आहेत, सगळ्यांची नावं मला माहीत नाही, साहेब आहेत, हां, तर ह्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो जोरदार आमच्यासाठी। इतकं मंगलमय वातावरण ज्यावेळेला आहे याचा अर्थ आपला सांस्कृतिक विकास होतो आहे। तर हा संस्कृतीचा जो मुद्दा आहे तो मुळात आपल्याला नीटपणे समजून घेतला पाहिजे की आपणच या देशामधली जी तळागाळातली माणसं आहे तेच आपण संस्कृतीचे निर्मिक आहोत आणि वरती जे रेगोट्या मारणारे लोक आहेत त्यांनी स्वतःला सांस्कृतिक वगैरे म्हणायला सुरुवात केलेली आहे। तर ही संस्कृती जी गोष्ट आहे ही मूलभूत आहे। आपल्याला जर माणूस बनायचं असेल नीट तर आपल्याला सांस्कृतिक बनावंच लागतं। आपली संस्कृती जी आहे ती आपल्याला निर्माण करावीच लागते आणि ती आपण करणारे लोक आहेत। इथे 2 ज्या संस्कृती आहेत, एक जी आहे ब्राह्मणी आणि दुसरी अब्राह्मणी, या संस्कृतींचा आंतरविरोधातनं नेहमी क्रांती आणि प्रतिक्रांती झालेली आहे। बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया नावाचं पुस्तक आहे। त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सिद्धांत मांडला, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आयोजक महत्वाचे नाहीत, विचारधारा ही महत्वाची आहे आणि ती विचारधारा आपण घेऊन जावी। असं जरी असलं तरी प्रथमतः कल्पना डॉक्टर जीवक यांनी मांडली
त्याला त्यांच्या सुविद्य श्रीमती गायकवाड मॅडम यांनी साथ दिली आणि यातून हा कलेचा वारसा कसा पुढे न्यायचा यासाठी बाकीचे संयोजक या ठिकाणी थटले. त्यांचे आभार संयोजकाच्या वतीने मानणं काही आवश्यक नाहीये, परंतु त्यांच्या ऋणात आम्ही निश्चितच राहू. मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे बौद्ध स्थापत्य सांस्कृतिक वारसा. आणि जेव्हा या सर्व वारसाकडे आपण बघतो, या प्राचीन स्मारकांकडे बघतो, तर त्यांची एक भव्यता लक्षात येते. आणि मला सातत्याने वाटतं की जेव्हा स्थापत्याचा विचार करतो, इतिहासाचा विचार करतो, अरे बौद्धाने एकेकाळी इतिहासामध्ये जे काही बनवलं ते भव्य बनवलं, की ते इतिहासाला जरी किती प्रयत्न झाला तरी ते अजून भूमीच्या उदरात जरी गडप झाला तरी पूर्ण नष्ट नाही करता आला असा ऐतिहासिक भव्य वारसा या बौद्ध संस्कृतीने निर्माण केला. आणि आपली नाड्या संस्कृतीशी आहे. भारताची सर्वात प्राचीन लिपी याच्यावर मी थोडेसे माझे विचार मांडणार आहे. आपण लहानपणापासून अनेक वेळा शाळेत शिकल्यापासून आपल्याला क ख ग किंवा ABCD शिकवले जाते आणि आज ताह्यात आपण ते लिहित आलोय. आणि जर आपण लेखन परंपरेचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की ही जो काही आपल्या समोर संस्कृती दिसतीये भारताची लेखन संस्कृती त्याला मी म्हणतो, ही किती रोचक आहे. आणि त्या निमित्तानं जर आपण अभ्यास केला ना तर खऱ्या अर्थानं मी सांगतो की भारतीय संस्कृतीचा तुम्हाला गौरव करावा वाटतो. मी जगातला एकमेव कलाकार आहे की ज्याने सर्वात जास्त भगवान बुद्धांच्या प्रतिमा बघितल्या असतील आणि अभ्यासल्या असतील. गेल्या 2000 वर्षामध्ये ज्या कलाकारांनी तथागतांचं चित्रण केलं, ज्याला जग ज्या प्रतिमेच्या समोर अभिवादन करतं, ती प्रतिमा ज्या व्यक्तीने पहिल्यांदा तयार केली असेल आणि आजपर्यंत या एक्झिबिशनच्या माध्यमातूनही जेव्हा आपल्याला भगवान बुद्धांचं दर्शन होतं, त्या सर्वांचं मी अतिशय ऋणी आणि आभारी आहे की जगाला बुद्ध दाखवण्याचं काम या सर्वांनी केलं. कला इतिहासाचा अभ्यास करताना पुन्हा एकदा सांचीचा स्तूप हा पाठांतरासाठी आला आणि मग तो स्तूप कोणी बांधला, त्याचा विकास कसा झाला हे फक्त प्रश्न उत्तरापुरतं अभ्यास म्हणून केलं आणि तिथं ते पुस्तक मिटलं. आणि त्यानंतर पुन्हा मध्ये असा टप्पा आला की त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपीशी माझा संबंध आला. आपण त्याला धम्मलिपी, खरं त्याचं नाव आहे, त्या धम्मलिपीचा अभ्यास करावा असं मला मोह झाला. आणि त्या अभ्यासाच्या ध्यासापोटी मी ती अक्षरं शोधायला लागलो, ती अक्षरं शिकण्याचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की हा अभ्यास चालूच आहे, परंतु प्रत्यक्ष ही अक्षरं जिथं जिथं आहेत ती ठिकाणं आपण जर बघितली, तिथं जाऊन प्रत्यक्ष हे अक्षर कसं कोरलंय हा जर अनुभव घेतला
तर आपला अभ्यास खरा सार्थकी लागेल असं मला वाटलं आणि त्याच्यातून मग सांचीची सहल सुरू झाली. दॅट इज हिज ॲस्थेटिक डायमेन्शन, की आमच्या मनामध्ये त्यांनी बुद्ध, धम्म आणि संघाला एनग्रेव केलं आणि त्यालाच भंते म्हणतात बिल्डिंग बुद्धालय. जसं बाबा भंतेंनी म्हटलं की ही हॅड अ सर्टन आयडिया, सर्टन पॅटर्न. हा पॅटर्न कोणता होता तर त्यांना सुराज्य हवं होतं, त्यांना धम्मराज्याची स्थापना करायची आणि हे मॉरल ऑर्डर निर्माण करत असताना इंडिव्हिज्युअल हा केंद्रस्थानी होता. आणि हा इंडिव्हिज्युअल कसा हवा होता हे भंतेंनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. हा मॉडेल होता आपल्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये एक अशा प्रकारची क्रांती त्यांना अभिप्रेत होती की जे भंते असं म्हणतात अ रेव्होल्युशन दॅट इफेक्ट्स अस फ्रॉम द डेप्थ्स अँड हाईट्स ऑफ आवर इंडिव्हिज्युअलिटी. म्हणजे आपल्या व्यक्तित्वाच्या अंतस्थामध्ये, सखोलतेमध्ये, आपल्या बुद्धीच्या सखोलतेमध्ये त्यांना परिवर्तन अभिप्रेत होतं आणि हे बाबासाहेबांचा ॲस्थेटिक डायमेन्शन. निर्वाणाच्या म्हणजेच बुद्धाच्या किंवा बुद्धत्वाच्या वाटेवर असलेल्या सर्व सहप्रवाशांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. जन्माने, जातीने, धर्माने बुद्धिस्ट असणे नव्हे, विचाराने बुद्धत्व तुम्ही स्वीकारलेलं असणं हे खूप गरजेचं असतं आणि ज्याच्यामध्ये हे बुद्धत्व आहे त्याच्यामध्ये जीवनाकडे बघण्याची ही सौंदर्य दृष्टी ही जिवंत असते, आपसुकच असते, ती इनबिल्ट आहे. लोक मला भाषणाला बोलवतात आणि गाणं म्हणायला आणि डॉक्टर काम नव्हते आणि आता घरच्या माणसाने विनंती केल्यानंतर घडी 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 लपडा काय कुरे, हे लोचा काय कुरे, झोपडे में झंझट झमेला काय कुरे, काय का राईट काय का फाईट, भरम काय कुरे, भेजा गरम काय कुरे, जलाए जिंदगी ऐसा धर्म काय कुरे. पुकारते पुजारी पुकारते है मौला, खतरे में राम लल्ला, खतरे में ईशु अल्लाह, खतरों की खबर इनको, भगवान से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन, खबरों की खबर इनको, देवों से बातें चलती, घंटियां मोबाइल की, सब स्वर्ग में ही बजती, ये ऐसी बातें करते जैसे रोज ऊपर जाते और रोज नीचे आते. मी पहिला अमेरिकेत जेव्हा गेलो, मिशिगन विद्यापीठाने मला बोलवलं होतं आणि मिशिगन विद्यापीठात मी डेट्रॉईट आणि बाकीचं ॲनब्रा ही सगळी शहरं बघितली. मला एक जाणवलं की जशी आपल्याकडे बुद्धाची परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे, तशीच त्यांच्याकडे थोडी उशिरा सुरू झालेली पण ज्ञानाची स्ट्रॉंग परंपरा आहे. म्हणजे मी अख्खं ॲनाब्रा शहर जे आहे ते विद्यापीठाचं शहर आहे आणि तिथली ज्या सगळ्या म्हणजे आता ते 1820 साली 17 साली ते मिशिगन विद्यापीठ आहे. तर तिथे मी बघितलं की लायब्ररीज ही ज्ञानाची परंपरा भारतातनंच तिकडे गेलेली असावी, पण एवढ्या मोठ्या लायब्ररीज मी कधी बघितल्या नव्हत्या. मी महाराष्ट्र शासनाच्या वाचन चळवळीसाठी 5 वर्ष कोऑर्डिनेटर म्हणून महाराष्ट्राचा ऑफिसर होतो.
पसरवणारी गोष्ट आहे. काही सिनेमे विज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान पसरवतात आणि काही सिनेमे हे विज्ञानाच्या माध्यमातून अज्ञान पसरवतात. तर सिनेमा ही खूप ताकदीची गोष्ट आहे. संत तुकारामांनी त्यांच्या गाथा लिहिल्या, ही त्यांची अभिव्यक्ती होती, त्यांची कलाकृती होती. त्या गाथांनी समाज घडवला आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलं. तर घ्यायचं काय आणि सोडायचं काय या सगळ्याची चर्चा या माध्यमातून या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही करतो. या सर्व प्रेक्षकांचं मी या ठिकाणी जोरदार उर्गेन फेस्टिवलच्या माध्यमातून स्वागत करतो. कलाकाराला समाजभान असलं पाहिजे, एक सोशल पॉलिटिकल स्टँड असलं पाहिजे आणि जो कलाकार तो स्टँड घेऊ शकतो, तो कलाकार खूप वेगळ्या लेवलला माणूस कसा जगतो हे पोर्ट्रे करू शकतो. आम्ही या फिल्म्स करताना खूप बारकाईने अभ्यास करतो. इथे बसलेला प्रत्येक दिग्दर्शक कलाकार त्याला एक समाजभान आहे, पण आम्ही खूप नम्रतेने खूप विचार करून आणि खूप मेहनत घेऊन हे सगळं पाऊल उचललंय, तुमच्यापर्यंत त्या फिल्म्स पोहोचवल्यात. आय होप तुम्हा सगळ्यांना हे आवडलं असेल. सगळ्या टीम्सकडून, आमच्या 3-4 टीम्स आहेत त्या सगळ्या टीमकडून, उर्गेनकडून मी परत तुमच्या सगळ्यांचा आभार. आणि एवढं सगळं एकदम ॲक्सेप्ट करणं माझ्यासाठी ॲक्च्युली चॅलेंजिंग होतं. पण सरांनी आणि अख्ख्या टीमनी जो आम्हाला प्रतिसाद दिला आहे, जो कम्फर्ट झोन दिलेला आहे, जी अंडरस्टँडिंग दिली आहे, जे शिकवलं आहे आम्हाला, सो त्यामुळेच आय थिंक की ही जी फिल्म आहे ती इतकी सुंदर प्रकारे तुमच्यासमोर प्रेझेंट झाली आहे. होप यू लाईक इट. थँक्यू सो मच. मला एका देशामध्ये घेऊन जावंसं वाटतं आहे आणि तो देश जो आहे त्या देशाचं नाव आहे तिबेट. गायन जेव्हा पाहाल तर त्यावेळेला असं लक्षात येतं की ही तिबेट हा ऍक्च्युअल तिबेट आहे, हा खरा तिबेट. फार मोठा म्हणजे एक प्रकारे उपकार आहे की त्यांनी भारतातून बुद्ध धर्म जेव्हा पूर्णपणे नष्ट झाला त्यावेळेला त्यांनी जतन केलेलं आहे. आता तिबेट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिबेट कल्चरल एरिया आणि प्रॉपर तिबेट असे दोन फरक करावे लागतात. संपूर्ण तिबेटचा म्हणून बौद्ध धर्म असा नव्हता. त्याआधी त्यांचा एक धर्म होता ज्यात नद्यांचे आत्मे, पर्वतांचे आत्मे अशी ती सगळी परंपरा होती आणि पुरोहित वर्गाला महत्व होतं. ते पुरोहित वर्ग आकाशातले देव असतील किंवा आणि माणसं यांच्याशी माध्यम म्हणून काम करत होते. आज खरं तर मला डॉक्टर जीवकचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलावलं. त्या युनियन संघर्षितांचं एक जवळचं नातं या सगळ्या तिबेटी परंपरेशी आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांच्या गुरूंपैकी काही हे तिबेटी आचार्य होते किंवा म्हणजे आपण बौद्ध धर्म स्वीकारला, आपण त्याचा आचार वगैरे आपण काय फक्त पूजाविधी वगैरे वगैरे बौद्ध संस्कार तिथपर्यंत आपण आपली मजल गेली. त्याच्यामध्ये अजूनही आपल्या मंडळींना असं अशी प्रेरणा खूप अशी आतून जोरदार नाहीये की आपण बाबा मूळ ग्रंथ अभ्यासावे. आम्हाला सुद्धा दरवर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही दापोडीला कॅम्प लावतो. दर बुद्ध पौर्णिमेला जयंतीला लोकांना सांगतो की पाली शिका,
बौद्ध साहित्य शिका, असं जरा लोकांना ओढून आणावं लागतं. आताच्या काळात मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी तिबेटी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारायचा निर्णय घेतला, ते नुसतं बौद्ध धर्म स्वीकारून धर्माचं आचरण करणं आणि त्याच्यामध्ये पूजापाठ करणं एवढ्या पद्धतीत मर्यादित राहिले नाही, तेवढ्यापर्यंत ते समाधानी राहिले नाही. तर त्यांनी त्यासाठी मेहनत केली. म्हणजे एका प्रकारे तिबेटी बौद्ध धर्म हा शून्यातून उभा केलेला हे आहे लक्षात. ती शून्यातून उभी राहिलेली परंपरा आहे. म्हणजे अगदी लिपीपासनं ते ग्रंथ अनुवाद करायचे, भाषा तोकडी आहे, मग त्या भाषेत आम्हाला शब्द आणले पाहिजे, शब्द तयार केले पाहिजे. तर हे संप्रदाय जरी असले तरी पुढे एक रिमे संप्रदाय आला की ज्याने असांप्रदायिकपणे सर्व संप्रदायांना एकत्र येऊन केवळ बौद्ध धर्म समोर ठेवून त्यांना एक समन्वयाची भूमिका घेतली. तीच भूमिका मला असं वाटतं की युरगेन संघरक्षितांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्याला एक आपल्या हातात एक मोठा वारसा दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की तो वारसा जपण्याची आणि तो पुढे वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. त्याच्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्यूशन पाहिजे. बहुत बहुत धन्यवाद ये इनविटेशन के लिए और यहाँ पुणे में आने के लिए बहुत मेरे को खुशी हुई. ये मेरा पहला ट्रिप है, सो थैंक यू टू सुंदरू एंड डॉक्टर जीवक. तो today I am really very proud to be here in honor of the 100th centenary of Urgen Shantarakshita. And I learned he had many amazing Tibetan teachers like Kyabje Dilbo Khensi and others. And then of course Baba Saheb Ambedkar is a hero. So I will say first Jai Bhim. Because today I had given the topic and I want to just speak about. So Dalai Lama जी को पूछा गया था एक young student ने कि life की meaning क्या है, और उन्होंने बोला कि we all live on hope and we hope for happiness. तो ये काफी profound है क्योंकि हम hope के ऊपर जीते हैं और वो hope है happiness के लिए. अगर आपको पूरे बुद्धा जी का निचोड़ करके उनकी टीचिंग का बात करनी है तो 2 पॉइंट में आ जाते हैं. एक साइड में शून्यता और उसका रिवर्स इंटरडिपेंडेंस, रिवर्स नहीं मतलब अदर साइड ऑफ द सेम कॉइन, और उसके बेसिस में करुणा. तशी तिलेक जय भीम नमो बुद्धाय. मैं 22 साल का था, कॉलेज ग्रेजुएट, और भगत सिंह को बहुत मानता था. तो तब मेरा ख्याल ये था कि यार इंडिया में ये जुलूस फ्री टिबेट बोलने से कुछ नहीं होता, वहां जाओ और मरो. और मैं बढ़ने गया, पहले लद्दाख गया, किसी को कुछ नहीं बोला, 1 साल चुपचाप प्लानिंग किया, अपने अपने मन में प्लानिंग किया. ये था कि लद्दाख से तिब्बत के बॉर्डर तक किसी तरह से पहुंचे और वहां से पैदल ये चल. मम्मी पापा या पेरेंट्स या टीचर कलीग्स किसी को नहीं पता है. मैं सफल रहा बॉर्डर क्रॉस करने तक. उसके बाद मेरे को पकड़ गए. वहां क्रांतिकारी और बड़े बड़े सब्जे थे, कुछ नहीं हुआ. उन्होंने पकड़ा, आंखों को पट्टी बांधा, मारपीट किया, जेल में डाला और पूछताछ किया, वो शोषण किया, बहुत मारपीट है. तो गुरुजी ने हमें अक्सर ये इस तरीके से हमें आगे लेके जाते हैं. बोले कि चाइना हमारा टीचर है, हमारा गुरु है, वो हमें ट्रेनिंग कर रहे हैं, प्रशिक्षण कर रहे हैं, है ना. शब्द वो शब्द है, ठीक है, प्रशिक्षण. चाइना हमको प्रशिक्षण कर रहे हैं. हमारे जितने तिब्बती लोग बोलते हैं करुणा मैत्र, उसका प्रैक्टिस हमें करा रहे हैं. मुझे आज आप सबसे मिलके और यहाँ वुटिंग आर्ट फेस्टिवल में शामिल होने का मौका मिला, तो मैं बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगा. और एक तिब्बती सांसद की तरफ से आज हमारे जो स्पीकर यहाँ है और फेस्टिवल ऑर्गेनाइजर है और जो हमारे बुद्धिस्ट कल्चर, आर्ट, म्यूजिक के माध्यम से तिब्बत का इशू के ऊपर जो बात रखा, और खासकर हमारे तेंजिन सुंदर जी जो, और भारत एक ऐसा देश है जो तिब्बती अंदर जो तिब्बत जिन्होंने भारत कभी आया नहीं, लेकिन जो हमारी संस्कृति है, जो बात है, उसके द्वारा हाईली रिस्पेक्ट करते हैं. तो ये हमेशा रहेगा और हम
हमारे जो धर्मगुरु परम पावन दलाई लामा जी अभी 90 ईयर पहुंच गया, अभी लद्दाख में है, लेकिन बहुत हेल्थी है और हर वक्त मिलते हैं और हर वक्त हमें मार्गदर्शन देता है। और वो कहते हैं कि ऐसे लगता है कभी कभी कि अभी जब हम मुश्किल के समय में जा रहे हैं कि कभी हमको होपलेसनेस कभी महसूस होता है, लेकिन तिब्बत के आज़ादी के एक हिस्ट्री में देखा जाए तो ये एक कठिन वक्त है, लेकिन एक दिन तिब्बत को आज़ादी मिलेगा। वास्तववादी शैलीमध्ये आदरणीय राजन सर काम करतात। अनेक मान्यवर चित्रकार आणि समीक्षकांनी त्यांचा गौरवही केलेला आहे। तर मी आपल्या सगळ्यांचे जास्त वेळ न घेता या सर्व दिग्गज कलावंत मंडळींना त्यांची कला सादर करण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो। आदरणीय गिरीश सरवट सर, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे।
पण चांगल्या, कंटेंट वाईज पण चांगल्या, ते इथं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून अशा पद्धतीच्या फिल्म बघण्याची मुळात एक सवय आपल्या प्रेक्षकांना लागावी. दीपक राजाराम महेश्कर म्हणजे धम्मचारी धम्मरक्षितजी यांनी लिहिलेलं मंत्रमुग्ध हृदय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होणार आहे. तर आज आपण जसं संकट सरांनी सांगितलं की बंतेंच्या ज्या कविता आहेत त्याचं जो अनुवाद झालेला आहे, बंतेंनी मूळतः एन्चॅन्टेड हार्ट हा कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केला होता. त्याचंच मंत्रमुग्ध हृदय म्हणून ज्या काही 75 कविता आम्हाला सापडल्या दरबक्षितांनी केलेल्या त्या आपण प्रकाशित करत आहोत. आज मंचावरती माझंही भाग्य आहे आणि मोठा आनंद आहे की लोकमित्रजी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर जीवक, अस्मिताजी ज्यांच्या वडिलांचं हे पुस्तक आहे त्याच्या प्रकाशनासाठी आपण इथे आलेलो आहोत. मला एकंदरीतच बुद्धिझमचा आणि या सगळ्या बौद्ध साहित्याचा अभ्यास करताना एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली आणि अजूनही जाणवते, मी जेव्हा जेव्हा ते वाचतो, जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यावेळी एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने जी जाणवते ती म्हणजे की धम्माची भाषा ही कवितेची भाषा आहे. मी माझ्या मनातल्या काही गोष्टी तुमच्याशी बोलणार आहे. माझ्या वडिलांविषयी, बंधेंविषयी आणि माझ्या आईबद्दल आणि ह्या चळवळीबद्दल आणि ऑफकोर्स लोकमित्रांबद्दल. काही साम्य मी जेव्हा जेव्हा पाहते की उर्गेन संघरक्षितांच्या जन्म आणि त्यांनी जे काय केलं आणि माझे वडील धम्मचारी धम्मरक्षित यांच्याबद्दल. उर्गेन संघरक्षितांचा जन्म 26 ऑगस्ट 1925ला झाला. माझ्या वडिलांचा जन्म 27 ऑगस्ट 1926ला झाला, 26, 1 वर्षानंतर. उर्गेन संघरक्षिता हे सेकंड वर्ल्ड वॉर, दुसरे महायुद्धामध्ये भारताला आले आणि वायरलेस ऑपरेटर म्हणून त्यांनी काम केलं इथे. माझ्या वडील देखील नौदल सैनिकामध्ये होते, ही वॉज इन नेव्ही, आणि वायरलेस ऑपरेटर म्हणूनच ते काम करत होते. ही बाब कदाचित कोणाला माहीत नसेल कारण आम्हालाही माहीत नव्हती. एक दिवस आम्ही असेच फिरत चाललो होतो आणि रस्त्यामध्ये एक जणाने एकदम कडक सल्यूट माझ्या वडिलांना केला. मला सरप्राईज काय झालं म्हटलं नेमकं. आणि मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं की हा जो आहे तो माझ्याबरोबर कॅडेट होता नेव्हीमध्ये, नेव्हल कॅडेट होता आणि त्यांनी सल्यूट करताना त्यांचा एक विशिष्ट नंबर असतो, त्या नंबर बोलून त्याने तो सल्यूट मारला. माझी आई पुन्हा एकदा एक खूप धाडसी आणि ॲक्टिव्हिस्ट त्यावेळेसची महिला ग्रुपमधली, बाबासाहेबांबरोबर त्यांनी पुण्याचे जे महिला ऑर्गनायझेशन आहे त्याची ती लीड होती. त्याच्यानंतरचा प्रवास जो होता उर्गेन संघरक्षितांबरोबर खूप त्यांचे दौरे त्यांनी केले, खूप ठिकाणी त्यांचे प्रवचनं केली. असा हा जो प्रवास होता भंतेंचा आणि बाबूजी सगळ्यांसाठी ते धम्मरक्षित होते, माझ्यासाठी ते बाबूजी होते. तर बाबूजींबरोबरचं माझं जे नातं होतं ते खूप आगळं वेगळं होतं. हे साधारण मुलीचं आणि वडिलांचं नातं नव्हतं. खूपच वेगळ्या पद्धतीने आम्ही एकमेकांमध्ये एवढं प्रेम, एवढं आपुलकी मी माझ्या आयुष्यात मला आठवत नाही माझ्या वडिलांनी कधी माझ्यावर रागवलं असेल. I mean, it's a wonderful program that Jivek, Asmita and Tejdas and many other people have contributed to. तर जीवक, अस्मिता, तेजदर्शन आणि खूप अन्य लोक आहेत त्यांच्या समवेत. त्यांनी हा जो काही सोहळा आयोजित केलेला आहे हा अतिशय सुंदर असा आहे. And it's great that you both have managed to print these poems as part of Sangharakshita's 100th anniversary celebrations. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की जीवक आणि अस्मिता यांनी भंतेजींच्या या शताब्दी वर्षाच्या पर्वावरती
या पुस्तकाचं जे काही प्रकाशन ते करत आहेत. Sangharakshita was known in many ways as a scholar, as a meditator, as a mystic, and a poet. तर संघरक्षितांच्या जीवनाचे वेगवेगळे अनेक पैलू आहेत. ते एक अतिशय विद्वान असे अभ्यासक आहेत, ते एक आध्यात्मिक असे रहस्यमय शिक्षक आहेत, ते कवी आहेत. And this you can't really sort of cut off one part of him and say the poet, but being a poet was central to his life, and he really felt that if people didn't understand that side of him, they hadn't understood him. परंतु त्यांच्या या जीवनाच्या पैलूला आपण असं वेगवेगळं करू शकत नाही, परंतु त्यांचा जो काव्यात्मक जो भाग आहे तो इतका महत्वाचा आहे की आपण असं म्हणू शकतो की त्यांचं जे काव्यात्मक अंग जर आपल्याला समजलं नाही तर आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाला तेवढं समजू शकणार नाही. And Dhammarakshita had a long history, as you've heard, with Sangharakshita. आणि जसं तुम्ही ऐकलेलंच आहे की जे धर्मरक्षित आहे त्यांना एक अतिशय पूर्वपीठिका होती संघरक्षितांच्या समवेत शक्ती आहे. I tried to get some of these poems published 25 years ago. I am so glad that you have done it. तर मी स्वतःच या कवितांना 25 वर्षापूर्वी त्याच्यापैकी काही प्रकाशित व्हाव्यात असा प्रयत्न करत होतो, परंतु ते झालं नाही. परंतु जे अस्मिता आणि जीवक यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्या दोघांचे खरोखर खूप खूप धन्यवाद. But considering हे ध्यान आपण त्याचा जो प्रमुख उद्देश आहे ते उद्देश आहे एनलाइटनमेंट किंवा ज्याला आपण बुद्धत्व प्राप्ती म्हणतो, त्यासाठी हे ध्यान आपण करत असतो. कारण
आपला जो उद्देश आहे अल्टिमेट, आपण यासाठी हे ध्यान साधन करत आहोत की आपल्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे, आपली मनाची परिशुद्धता निर्माण झाली पाहिजे. हे सगळं करत असताना आपण एक आदर्श व्यक्ती बनलो पाहिजे, एक इंडिव्हिज्युअल बनलो पाहिजे, यासाठी आपण हे ध्यान साधन करतो. आणि हे करत असताना आपल्याला हेतू सातत्य असणं सतत गरजेचं आहे. आपण काल पॅपर बघितला, तर पॅपरच्या सगळ्या ज्या स्टेजेस आहेत त्या गेल्या 4-5 दिवसापासून इथं अतिशय सुंदर हा आपला कार्यक्रम सुरू आहे. अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे भंतेची जयंती आपण साजरी करावी तर ही अशी साजरी करावी असं एक उदाहरण आपल्या पुण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये हे उदाहरण केलेलं असेल. निश्चितच भारतामध्ये बघितलं आपण तर ह्या पद्धतीचा दर्जेदार कार्यक्रम अजून तरी पाहायला मिळालेला नाहीये. तर खरंच मी इथल्या आयोजकांचं खूप मनापासून हृदयपूर्वक त्यांचं मी कृतज्ञता व्यक्त करतो की भंतेबद्दलची त्यांची जी श्रद्धा आहे, जी करुणा आहे, जी कृतज्ञता आहे ती आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं जाणवते. त्यामुळे अतिशय आनंद होतोय. आणि एवढं मोठं भव्य स्टेज बघतो आपण या ठिकाणी, ते पण बघून खूप चांगलं वाटतं की आपल्यासारखे लोक या ठिकाणी येतात. आपण अशा ठिकाणी आपल्याला संधी मिळते. अगदी पुण्याचं जर हार्ट म्हणलं तर आपण त्या ठिकाणी आपण आज आहोत आणि तिथं आपण ही भंतेची जयंती एक 100वे जे जन्मशताब्दी वर्ष आहे ते आपण साजरा करत आहोत. त्यामुळे हा विषय त्याचा खूप नवीन नाही, परंतु ह्या विषयाला आध्यात्मिक जीवनाचा कसा स्पर्श होऊ शकतो तो आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण कला इथं अनुभवतोय, कलेचा खूप आनंद घेतोय, पण कला ही केवळ तेवढ्या त्या आनंदापुरती मर्यादित नाहीये. कला ही फक्त काहीतरी चांगलं वाटतं, खूप छान वाटलं, मला मनाला बरं वाटलं, आनंद झाला, मी खूप एन्जॉय केला, यापुरतीच ती कला मर्यादित नाहीये. तर त्याही पलीकडं कला ही आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी एक डोर आपण त्याला म्हणू, आपण एक माध्यम त्याला म्हणू आपण, की जे माध्यम ते असं एक माध्यम आहे जे आपल्याला स्वतःकडे घेऊन येते. भंते उत्तम लेखक होते, त्या पुस्तकातून आपल्याला जाणवतंय, पण त्याचबरोबर ते खूप अत्यंत संवेदनशील असे कलाप्रेमी होते. भंतेना जर खरंच आपल्याला जाणून घ्यायचंय तर त्या कवितांच्या माध्यमातून आपण भंतेंना जाणून घेऊ शकतो. म्हणजे भंते कशा प्रकारचे होते, त्याचा स्वभाव, त्यांची भावनिक जो प्रतिसाद जो आहे तो आपल्याला जर पाहायचा असेल तर आपल्याला त्या कवितांच्या माध्यमातून भंते नेमके कसे आहेत ते आपल्याला जाणायला सुरुवात होते. आपल्याला सर्वात अगोदर मौर्य कला, त्याचबरोबर शुंग सातवाहनकालीन कला, त्याचबरोबर कुशाणकालीन कला, आणि त्यानंतर हे जे ज्याला स्कूल ऑफ आर्ट म्हणून ओळखलं जातं ते अमरावती स्कूल ऑफ आर्ट, मथुरा स्कूल ऑफ आर्ट आणि गांधार स्कूल ऑफ आर्ट याचा मी थोडक्यात आढावा घेणार आहे म्हटण्यापेक्षा मी ते वाचून दाखवणार आहे. कारण की विषय सांगताना क्रोनॉलॉजी आणि टर्मिनॉलॉजी याची संगतवारी किंवा जो क्रम आहे ते चुकू नये म्हणून. तर आणखी वेळ न घेता मी विषयाला सुरुवात करतो. बौद्ध मूर्तिकलेचा प्रारंभ हा बौद्ध धर्मातील तत्वज्ञानांपासून प्रेरणा घेऊन झाला. शिल्पकारांनी निसर्गातील विविध घटकांना आदर्श रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये कलाकारांच्या अनुभूतीचे दर्शन होते. कलाकारांचा समर्पण भाव मूर्तीच्या लक्षणांवरून स्पष्ट होतो. बौद्ध प्रतिमा या वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या गेल्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये विविधता जरी आढळून येत असली तरी त्यातून संदेश मात्र एकच दिला जात असे. उपस्थित उपासक, उपासिका, धम्मचारिणी, आजचा हा जो फेस्टिवल आहे हा उर्गेन आर्ट फेस्टिवल म्हणून आपण साजरा करतो. आणि मला असं वाटतं की भारतामध्ये पहिल्यांदाच हा एक प्रयोग होत असेल की जेवढ्या काही कला आहेत ज्याचा संबंध बौद्ध धर्माशी आहे अशा सर्व कलांचा या ठिकाणी त्याचं एक प्रदर्शन किंवा त्याचा एक आविष्कार आपण या ठिकाणी विविध उपक्रमातून या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी मी जी गोष्ट ज्यावरती चर्चा करणार आहे ती झेन बुद्धिझम आणि या झेन बुद्धिझम मध्ये असणारी आर्ट, कला, सौंदर्यशास्त्र या संदर्भात.
खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये भगवान बुद्धांना सौंदर्याची आवड असणे या संदर्भातील एक टॉपिक म्हणजे 2 प्रकरणे त्यांनी लिहिली आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब असे म्हणतात की भगवान बुद्धांना सौंदर्याची आवड होती, इतकेच नव्हे तर ते सौंदर्य प्रिय बुद्ध आहेत असं आपण म्हणू शकतो. हे वाक्य बाबासाहेबांचं. बुद्ध हे खूप सौंदर्य प्रिय होते. मुळातच भगवान बुद्ध जे आले होते ते एका अशा क्षत्रिय परिवारातून आले होते की ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे एटिकेट्स, मॅनर्स आणि सर्व प्रकारची सुचिता हे कशा पद्धतीने त्याचं पालन करण्यात येतं याचं एक सुंदर भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षूंना म्हणजे विविध प्रकारचे जे भिक्षू या संघामध्ये सामील व्हायचे, काही शिकलेले असायचे, काही बिलकुल शिकलेले नसायचे, काही ग्रामीण भागातून आलेले असायचे, काही क्षत्रिय कुळातून आलेले असायचे, काही शूद्र कुळातून आलेले असायचे. जेवढे जे काही भिक्षू होते त्या भिक्षूंना विनयाच्या बाबतीमध्ये केलेले जे उपदेश आहे ते सर्व उपदेश हे एक सौंदर्य शास्त्राचा सर्वोत्तम नमुना आहे असं म्हणते. या कलांमधून माणसाला आनंद मिळतो, काहींना नाही मिळत. कारण पुन्हा सापेक्षतावाद आणि निरपेक्षतावाद याचा प्रश्न इथे येतो. सापेक्षतावाद म्हणजे काय? कधी म्हटला की हे समोरचं चित्र मला आवडलं पण मला हे चित्र नाही आवडलं, दुसऱ्याला काय वाटलं की त्याला हे चित्र आवडेल की हे जरा अजून चांगलं करता आलं असतं. म्हणजे जिथे प्रत्येक पाहणाऱ्याला हा एक भेद करावासा वाटतो तिथे कला राहते का हा खरा मूलभूत प्रश्न आहे ज्याचा समोर कलावंतांनी त्याच्यावर गहन चिंतन केलं पाहिजे. तर भगवान बुद्ध सांगतात की करुणा ही जी शील पंचशील जे सांगत 4 आर्य सत्य जी सांगण्यात आलेली आहे तो अष्टांग मार्ग जो सांगण्यात आला आहे तो तुझ्या मनामध्ये कधी द्वैत येऊ देणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा मला दया करायची आहे, समोरच्यावर दया करायची आहे तर ते उत्स्फूर्ततावाद आहे. मी तत्क्षणी करून दया करून मोकळा झाला पाहिजे, तत्क्षणी करुणेने वागून मोकळा झाला पाहिजे, तत्क्षणी दान करूनही मोकळा झाला पाहिजे. परंतु माणूस दया करतो, बऱ्याचदा करतो, दया करतो, दान देतो, परंतु तो आधी कॅल्क्युलेटिव्ह गणिती विचार करतो कि मैं करावी कि न करावी. अपने भारत के बारे में जब बात करते हैं तो हम बहुत गर्व से कहते हैं कि हमारा भारत बहुत स्पिरिचुअल देश है, हम लोग आध्यात्मिक हैं. बात सही भी है. आप देखिए हर गांव कोने में किसी न किसी संत का आश्रम है, उनकी समाधि है, उनके शिष्य परिवार हैं. इस देश ने नानक दिए, इस देश ने महावीर दिए, इस देश ने कबीर दिए और इस देश ने भगवान बुद्ध दिए.
सगळे गाणी सगळे चार्ट्स माझी फॅमिली आहे, 2 मुलं आहेत, छोटी आणि बायको आहे. मी सारखी गाणी ही त्यांना 2 वर्षभर ऐकवत होतो की हे संस्कार हे गाणं आहे. मी 2 वर्ष चॅन्ट लिहित होतो, तुला कसं असावं, थोडंसं चॅन्ट कसं लिहावं त्याचं. तर ते खूप याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि ते झालं, ते आउटकम आलं, ते चांगलं झालं असं मला वाटलं. कारण हे सगळं सपोर्ट मला मिळतो. त्याच्या त्या कवितेमधून संघरक्षितांचं जे संवेदनशील मन आहे आणि त्यांनी जी काही पाहिलेली सामाजिक परिस्थिती भारतातली होती, विशेषतः अस्पृश्य समाजातली, त्याचं त्यांनी वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे बोधिसत्वाचं उत्तर. काय सांगशील त्यांना ज्यांचे जीवन उगवते चालीरीतीच्या साखळीत, परिस्थितीच्या दगडाखाली, जसे ओल्या दगडात फुटलेली तण, ज्यांचे फुलणे होते वाकडे, सुंदरतेपासून दूर, कचरा आणि गाळ हेच अन्न ज्यांचे, काय सांगशील त्यांना. ती स्त्री रात्रीनंतर रात्र भाकरीसाठी विकते देह, तो तरुण केसात तेल पण चेहऱ्यावर निरागसपण मृत, त्याने सांभाळायचे असते वृद्धांच्या घृणास्पद देहांना आणि दोघांनी दिवसभर हसत राहायचे, कारण विचार केला तर ते वेडे होतील. काय सांगशील त्यांना. ते पुरुष बोथट डोळ्यांचे यंत्रांना जोपासतात जोपर्यंत ते स्वतः यंत्र होत नाहीत, किंवा उद्योगाच्या प्रचंड चाकात फक्त ते दांडे ठरतात. तयार करतात वस्त्र ज्यांना ते स्वतः कधीच घालू शकत नाहीत, चमचमत्या वस्तू ज्यांना हात लावण्याचीही त्यांना अनुमती नाही किंवा आशाही नाही. काय सांगशील तू त्यांना. त्या सावल्या चिकट थकलेल्या सोन्याच्या उषक कालात दलित वस्तींमधून निघतात, डोक्यावर टोपल्या तोलून कचरा मल नेण्यासाठी भिंतीला टेकून चालतात सामाजिक तिरस्काराच्या भीतीने. काय सांगतील त्यांना. आणि त्या उधळलेल्या जीवांचा पसारा, आधुनिक रस्त्यावर फेकलेले जीव, जणू गटारात तुडवलेले सिगारेटींचे ठोतके, मानवी कचरा टाकलेल्या त्या चौकात जिथे संस्कृती संस्कृतीला भिडते आणि कुरूपतेला जन्म देते. काय सांगतील त्यांना. मी काही बोलणार नाही. पुढे असं ते म्हणतात, मी काही बोलणार नाही, फक्त करुणेच्या मुठीत घेईन, असं बोधिसत्वाचं उत्तर आहे बरं काय. मी काही बोलणार नाही, फक्त करुणेच्या मिठीत घेईन. त्यांची नाजूकता माझ्या सामर्थ्याने मी बळकट करीन. त्यांचे शरीर माझ्या सौंदर्याने मी उजळवीन. त्यांचे आत्मे माझ्या ज्ञानाने मी तेजस्वी करीन. किंवा जोवर मी स्वतः होत नाही त्यांच्यासारखाच ओल्या दगडातून फुटलेल्या त्या एका बीजाप्रमाणे चालीरीती आणि परिस्थितीच्या मध्ये. जेव्हा माझ्या वाचनामध्ये ही कविता आली, हा जो काही बोधिसत्वाचा एक प्रतिसाद आहे त्या परिस्थितीला ही संघरक्षितांची कविता, तेव्हा खरंच मला असं वाटलं की संघरक्षित हे किती संवेदनशील मनाचे कवी होते. म्हणजे ही जी काही आर्तता आहे, ह्या ज्या यातना आहेत, हे जे काही समाजाचं स्वरूप जे त्यांनी पाहिलं होतं, त्यातून त्यांना हे सुचलेले शब्द आहेत आणि त्यांनी त्या समाजाच्या वेदना त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. तथागत भगवान बुद्ध के नमन करने के बाद मैं बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को नमन करता हूँ. साथ में आज जिनका जन्मदिन हम लोग उत्सव मना रहे हैं, उर्गेन संरक्षित पंथ संरक्षित को नमन करता हूँ. मैं यहाँ पे 2006 से हूँ, यहाँ पे पुणे में 2008 से डिपार्टमेंट से जुड़ा हुआ हूँ. लेकिन 2006 से मुझे कभी याद नहीं है कि ये बाल गंधर्व बुद्धिज्म एंड आर्ट को लेकर के कोई इस तरह का आर्ट दीर्घा वगैरह मुझे याद नहीं आ रहा है. तो इसीलिए मैंने सारे विद्यार्थियों को बताया कि ये बहुत ही अच्छा अवसर है
कि हम इसको आए और देखें। तो मेरा जो विषय होगा आज का वो उर्गेन संरक्षित जी को ही समर्पित होगा और उन्हीं के ऊपर होगा। और खास करके जो उर्गेन संरक्षित जी को हम लोग यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं, है ना, तो वो उनके विचार कहाँ हैं? तो उनके साहित्यों में। तो हम उनके साहित्यों का एक लेखा जोखा मैं यहाँ पे प्रस्तुत करूँगा। लेकिन आप देखेंगे क्या कि जो सारे जो बौद्ध विद्वान हैं, जो बौद्ध आचार्य हैं, वो सब एक दूसरे से जुड़े हुए हैं। और जब मैं आपको यहाँ पे प्रस्तुत करूँगा उनके विचारों को, तो आपको दिखाई देगा कि चाहे वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हो, चाहे वो उर्गेन संरक्षित हो, चाहे वो दलाई लामा हो, सारों को विचार में एक आपको तारतम्यता, एक समानता दिखाई पड़ेगी कुछ लेवल पे, कुछ डिफरेंसेस भी हैं। तो और उसके साथ साथ हम बहुत ही संक्षिप्त में उनका जो बुद्धिज्म और आर्ट का जो दृष्टिकोण है, जो उन्होंने साहित्य लिखा हुआ है, उसके ऊपर भी मैं कुछ थोड़ा बहुत संक्षेप में प्रकाश डालूंगा। ऑलरेडी लोगों ने इस पर कहा होगा। तो अगर हम उर्गेन संरक्षित जी के जो साहित्य है, पूरे साहित्यों का अगर हम देखें, तो एक तो ये है कि अभी आपको एक अच्छा मौका है हमारे सामने कि जो उर्गेन संरक्षित जैसे एक व्यक्ति हैं, जो उन्होंने साहित्य की लिखा हुआ है। तो आमतौर पे क्या होता है कि जब हम बौद्ध साहित्य की बात करते हैं तो पाली साहित्य जाते हैं, तिब्बतन साहित्य है, संस्कृत साहित्य है, चाइनीज वगैरह है। तो वहाँ पर जैसे कोई कहे कि भाई बौद्ध साहित्य क्या है, तो आप क्या कहेंगे? ओके, बौद्ध साहित्य मतलब कि त्रिपिटक हो गया, उसके बाद अठकथाएं हो गई, टीका हो गई, अनुटिका हो गई, ये सब जो घटित हो गया। अब हम लोग अगर बौद्ध हैं और कोई अगर लिखना चाहे कोई साहित्य, तो वो क्या लिखेगा? और वो चाहता है कि हम बौद्ध दृष्टिकोण से अपनी बात को लिखें। तो मतलब वो एक बहुत ही एक होता है कि हम मतलब हम क्या हम त्रिपिटक लिखेंगे, क्या हम अठकथा लिखेंगे, क्या हम टीका लिखेंगे, क्या अनुटिका लिखेंगे। तो ये जो बात मैं जब विद्यार्थी था तो मुझे यह खटती थी कि मतलब किसी बात को कैसे लिखें जिसमें कि बौद्ध दृष्टिकोण, बौद्ध आदर्श, है ना, बौद्ध प्रभाव वहाँ पे दिखलाई पड़े। और इस दृष्टिकोण से बहुत ऐसे कम लोग हुए जो कि पूरा उनका साहित्य जो है वो बौद्ध दृष्टिकोण पर ही आधारित है। बहुत सारे लोग बहुत सारी चीज़ें लिखा हुआ है, उन्होंने इकोनॉमिक्स के बारे में लिखा हुआ है, बहुत सारा ये बौद्ध साहित्य भी वहाँ पे है। लेकिन उर्गेन संरक्षित जी का पूरा जीवन देखेंगे तो उनका सारा साहित्य जो है वो बौद्ध दर्शन, बौद्ध साहित्य पे ही आधारित है। बाबासाहेबांची दृष्टी आणि उर्गेन संरक्षितांचं कार्य याची त्यांनी ज्या प्रकारे सांगड घातली ती खूपच छान होती। बाबासाहेब जेव्हा संरक्षितांना भेटले होते त्यांनी या देशामध्ये बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार कसा करावा याबद्दल बरीचशी चर्चा केली होती त्यांनी। आणि त्यांच्या चर्चेला प्रामाणिक राहून संरक्षितांनी वेळोवेळी जेव्हा कधी ते कॅलिफॉर्ममधून जेव्हा थंडी असायची त्यावेळेला ते खाली महाराष्ट्रात येऊन धर्मप्रचार आणि प्रसार करायचे। एकदा मी पवना डॅमची जी कॉलनी आहे, काळे कॉलनी काय म्हणतात तिथे, त्या ठिकाणी मला प्रवचनासाठी बोलवलं होतं आणि त्यांचं छोटंसं विहार आहे। तर त्या विहारामध्ये गेलो आणि त्याचा शिलान्यास जो झाला होता त्याचा दगड मी बघितला आणि त्याच्यावर संरक्षितांचं नाव होतं की यांच्या हस्ते भिक्षू संरक्षित यांनी या विहाराचा शिलान्यास केला आहे। तशाच प्रकारे सासवड जवळ पिंपळी म्हणून गाव आहे, त्या गावाच्या विहारात जेव्हा माझ्या मित्राचं गाव आहे ते, तेव्हा मी गेलो होतो तिथे देखील मी बघितलं की त्या विहारामध्ये त्या शिलान्यासाच्या दगडावर संरक्षितांचं नाव होतं। आणि हा प्रसंग जो आहे तो धर्मरक्षित यांच्या तोंडून मी ऐकला आणि त्याचबरोबर दमलोचना जे आहेत त्यांच्या तोंडून देखील ऐकले की आम्ही सासवडला वंतेंना घेऊन गेलो होतो, त्याचबरोबर आम्ही मुळशीला वंतेंना घेऊन गेलो होतो। एकदा तर ते सांगतात की धरणामधून नावेतून आम्ही गेलो आणि संध्याकाळी वंतेंचं तिथे उर्गेन संरक्षितांचं प्रवचन झालं आणि मग त्यानंतर आम्हाला यायला काहीच नव्हतं आणि मग ते म्हणतात की तिथे आमची राहण्याची पण सोय नव्हती, काही नाही, आणि गाईच्या गोठ्यामध्ये आम्ही तिथे झोपलो होतो त्या ठिकाणी आणि वंते तिथे झोपले, त्यांना काही वाटलं नाही। आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा व्यवस्था झाली, नावेतून आले, एसटी मधून ते पुण्यामध्ये आले। तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मप्रचार आणि प्रसार केला आणि त्यानंतर जेव्हा ते पुन्हा इंग्लंडला गेले तसं सांगितलं अमितमतीने की त्यांनी तिकडे संघाची स्थापना केली आणि तो संघ पुन्हा भारतामध्ये येऊन पुन्हा त्याचं कार्य जे आहे ते सुरू झालं। तुम्ही जेव्हा जीवनाबद्दल मूलभूत चिंतन करता
माणसाचं आयुष्य, त्याच्या उर्मी, त्याची प्रगती, त्याचा विकास, त्याचं कुटुंब, त्याचा समाज, त्याचा देश, तेव्हा त्यातलं कलेचं महत्त्व हे फार मोठ्या प्रमाणामध्ये अधोरेखित होतं. जन्माला येणारा प्रत्येक माणूस कलाकार नसतो. लोक म्हणतात की ते इट इज इन हिज ब्लड, रक्तात आहे वगैरे असं, पण जगातला प्रत्येक माणूस कलाकार होऊ शकतो. आणि जो कलाकार होऊ शकत नाही तो कलेचा आस्वाद घेऊ शकतो. आता आपण काही धर्माबद्दलही मूलभूत विवेचन केलं. मी स्वतः निरीश्वरवादी विधर्मी आहे, पण सगळ्या धर्मांचा माझा अभ्यास आहे. आणि तथागत हे जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रेषकांपैकी एक आहेत, यात काही कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. माणूस जन्माला आल्यावर पृथ्वी तलावर शिकार करून जगायचा, गुहेमध्ये राहायचा, अंगावर कपडे नव्हते, बलकल नेसायचा, कंदमुळं फळं खायचा, शिकार करायचा. समुद्रकिनारी राहताना त्यांनी लाटांकडे पाहिलं आणि मग त्यांनी त्या वाळूमध्ये लाटांचं चित्र काढलं. किंवा तो जेव्हा पठारी परिसरात होता तेव्हा त्यांनी हरिण पाहिलं, त्यांनी वाघ पाहिला आणि त्यांनी त्या गुहेतल्या भिंतीवर चिरखडायला सुरुवात केली. त्यांनी कोकिळेचा आवाज ऐकला आणि त्याचप्रमाणे स्वतःला म्हणता येतं का, स्वतःला कुठल्या प्राण्याचा, पक्ष्याचा आवाज काढता येतो का. तेव्हा भाषेच्याही उगमापूर्वी माणसाच्या मनातली काहीतरी निर्माण करण्याची प्रवृत्ती कला म्हणून जन्माला आली. आता आपण कला आणि क्रीडा हे वेगळं करतो, पण पूर्वीच्या काळी आजही आपल्याला माहीत असेल फार मोठं काहीतरी स्वत्व आपण गमावलेलं आहे. जॉन कॉनराड नावाचे एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि आज जो आपण सामाजिक संदर्भ दिला त्याचा उल्लेख अशा करता की जेव्हा हे सगळे गोरे युरोपातून टाकून दिलेले लोक अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचले त्यावेळी त्यांच्यामध्ये आणि तिथल्या मूळच्या रेड इंडियनमध्ये जो संघर्ष झाला त्याच्यावर त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ती वर्णनं आपला विश्वास बसणारी अशी आहेत, या लोकांच्या घोड्यापेक्षा ती माणसं जास्त वेगाने धावत असत आणि कित्येक 100 मीटरवरच्या पक्ष्याच्या चोचीचा वेग ते घेत असत. आणि कलेला तसं सगळ्या प्रकारचं स्वरूप आहे. जातीय स्वरूप आहे, धार्मिक स्वरूप आहे, वांशिक स्वरूप आहे, जागतिक स्वरूप आहे. आता चित्रपटासारखी जी माध्यम आहे तर ते जागतिक आहे. चित्र हे जागतिक माध्यम आहे. तुम्हाला काही सांगावं लागत नाही चित्र मराठीत आहे का फ्रेंच भाषेमध्ये आहे. भाषेला त्या बऱ्याच येतात, कथा कवितांमध्ये मर्यादा येतात, पण त्या सुद्धा आपण भाषांतराने मिटवू शकतो. तेव्हा जाताना सांगायचं असं की आयुष्यात कला असली पाहिजे. आपल्यामध्ये असेल तर ती प्रकट केली पाहिजे, नसेल तर निर्माण केली पाहिजे. जेवढी जास्त विकसित करता येईल तेवढी विकसित म्हणजे अर्थवाही केली पाहिजे. तुम्हाला जे म्हणायचंय ते समोरच्याला कळलंच पाहिजे असं नाही. ग्रेसची कविता कळत नाही, पण बऱ्याच वेळा ॲबस्ट्रॅक्ट गोष्टी, खानोलकरांची कविता कळत नाही, हुसेनांची चित्र कळत नाही, लोकांना कळत नाही काय 270 कोटी रुपयाचं या चित्रात काय, पण ज्याच्याकडे 270 कोटी आहे त्यालाच ते कळतं. आणि हे आहे ना, समजा एखादं काहीतरी एखादा मोठी पोवळं पडलेलं आहे पाचू आणि ते जर एखाद्याला माहीत नसेल हे काय तर तो फेकून देईल. तर अशा प्रकारे आणि हे सगळं कशा करतायत तर या सगळ्यातून या सगळ्याच्या पार जाण्याची प्रेरणा मिळते. शेवटचा एक किस्सा सांगून संपवतो, कारण आपल्याला शेवटी कुठेतरी अध्यात्मावर, माणुसकीवर, जगण्याच्या मूळ प्रेरणेवर यावं लागतं. मग तुकाराम महाराज चालले होते, पाठोपाठ पत्नी होत्या. वाटेत काहीतरी त्यांना एक नाणं दिसलं, मोहरा दिसली म्हणून ते वाकले घ्यायला. बाईंनी विचारलं काय करतात, काय म्हणे नाणं होतं, तू पाहशील आणि घेशील, तुला मऊ होईल म्हणून बाजूला फेकून देतो. ती म्हणजे अजून संत नाही झाले तुम्ही, अजून तुम्हाला माती आणि नाण्यातला फरक कळतोय. तेव्हा या सगळ्या चांगला कार्यक्रम केला, जरूर करा. माझं काही सहकार्य लागलं मला सांगा. शेवटचा विनोद करून भाषण संपवतो. आपण जे मला मानधन देणार होता ते मी तुम्हाला देणगी म्हणून देतोय. आणि हे जे आपण पुस्तक प्रकाशित केलं मंत्रमुक्त हृदय, त्याच्यामधली रेखाटनं त्यांनी खूप छान रेखाचित्र काढलेले आहे. तर मग सेंटेनरीच्या निमित्ताने म्हटलं आपण हे पुस्तक प्रकाशित करावं
आणि मग आम्ही दोघे विचार करू लागलो की भंतेंना जर खरंच आदरांजली आपण द्यायची असेल, त्यांना साजेशी जर आदरांजली द्यायची असेल, तर मग त्यांची जी कलेबद्दलची, सौंदर्याबद्दलची जी त्यांची आसक्ती होती, त्याच्याबद्दल जे त्यांना एक त्यांच्या हृदयाचा एक कॉर्नर जो होता, एक भिक्षू होते तेव्हा देखील तो त्यांनी तसाच जपला होता. आणि भिक्षू असताना तुम्ही ह्या कलेमध्ये रस कसे घेऊ शकता? भिक्षूंच्या जे शिला असतात, 227 शिला असतात भिक्षूंनी घेतलेली, त्यापैकी एक शिला असतं, माला गंधा विलेपना मंदना धारणा विभूषण ठाणा वीरमणी सिद्धापदन समाधी आहे. माळ घालणं, गंध वलावणं, विभूषण करणं किंवा नृत्य, नाटक ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून ज्यांनी हे शील घेतलेलं आहे त्यांनी अलिप्त राहिलं पाहिजे. असं तुम्ही शील घेतलेलं असताना तुम्ही संगीतामध्ये रस घेता, तुम्ही कविता करता आणि इतर काही गोष्टी, की बाबा तुम्ही चित्रकलेचा आनंद घेता, तुम्ही शिल्पकलेमध्ये रुची ठेवता, तर हे एका भिक्षूला शोधण्यासारखं नाही आहे. अशी त्यांच्यावर खूप टीका होत असते. आणि मग ते इंग्लंडला गेल्यानंतर काही वर्ष ते भिक्षू राहिले, परंतु मग त्यांनी आपली एक ब्रीदवाक्य त्यांनी हे केलं, सांगितलं की लाईफस्टाईल जी आहे व्यक्तीची ती सेकंडरी आहे. म्हणजे तुम्ही भिक्षू आहात की उपासक आहात की तुम्ही आणखीन कोणी आहात, पुजारी आहात, ते पर्याप्त नाही आहे. परंतु तुमचं कमिटमेंट जे आहे, तुमची प्रतिज्ञाबद्धता, त्रिरत्नाप्रती तुम्ही किती प्रतिज्ञाबद्ध आहात हे जास्त महत्वाचं आहे. आणि या धर्तीवरच त्यांनी मग हे जपानमध्ये जसं बुद्ध धर्माकडे बघितलं जातं झेन पंथीयांमध्ये किंवा आणखीन काही सेक्ट आहे तिथे, त्यामध्ये की काही मठपती जे असतात, म्हणजे विहाराचे जे मेन अबॉट असतात त्यांची लग्न झालेली असतात, आणि परंतु ते पूर्णपणे त्यांचं आयुष्य त्या बुद्ध धर्माच्या प्रॅक्टिसमध्ये ते घालवत असतात. तर अशा धर्तीवर त्यांनी मग ही नवीन चळवळ जी उभी केली आणि नेहमीच कलेला त्यांनी अतिशय प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर त्यांनी याच्याबद्दल, कलेबद्दल, बुद्ध धर्म किंवा एकंदरच हेरिटेज, मनुष्याचा वारसा आणि त्यामध्ये कलेचं स्थान, याच्याबद्दल त्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं लिखाण आहे. आणि कला ही एक अशी बाब आहे ती सर्वांना जोडू शकते. म्हणजे तुम्ही जरी भिक्षू असाल, तुम्ही जरी ध्यानी असाल आणि किंवा तुम्ही जरी उपासक जरी असाल, तरी कला ही ती सर्वांना एक जोडणारा दुवा आहे. तथागतांना त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम मी वंदन करतो, सर्वांना जय भीम करतो. या ठिकाणी गायकवाड परिवारानं आणि त्यांच्या स्नेहांनी हा सर्व घाट घडवून आणला. खरं तर हे मोठं शिवधनुष्य पेरल्याजोगं आहे. कारण काय करायचं हेच ठरलेलं नाहीये, मग त्यातनं ते भव्य दिव्य करायचं आणि ते यशस्वी करायचं. या ठिकाणी प्रथमतः डॉक्टर जीवकनी जे मांडलं किंवा हे भंते किंवा भिक्खू याने सर्व संघ सोडून दिलं पाहिजे, मान्य आहे. पण त्याने कलेशी देखील प्रार्थना करायची किंवा कलाही सोडून द्यायची हे मात्र योग्य नाही. हे जे संघरक्षितांनी मांडलं तेच त्यांनी पुढे चालू ठेवलं. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे विचारवंत होते. आज आपल्याला जे या ठिकाणी जगायला मिळतं ती त्यांची देण आहे. परंतु ते देखील खूप मोठे कलारसिक होते, स्वतः व्हायोलिनिस्ट होते. शेवटी तुम्हाला नेहमीच्या थोडक्यातनं बाहेर पडून स्वतःचा स्ट्रेस रिलीफ करायचा असेल तर कोणत्या ना कोणत्या कलेचा शेवटी आश्रय घ्यावाच लागतो. आताच फार्माकोलॉजिस्ट डॉक्टर पंडित यांनी सांगितलं आपल्याला की दोन वेगळ्या बाबी आहेत. तुमचा प्रोफेशन आहे, तुमचा व्यवसाय आहे आणि तुमचा छंद आहे, तुमची कला आहे. ती कोणत्याही प्रकारची असेल. दोन प्रकारे, एक तर तुम्ही कला जोपासाल किंवा कलेचा आस्वाद घ्या. कलेचा आस्वाद घेणे ही देखील एक कला आहे.
आणि हे सर्व एका मंचावरती आणलं. ज्या ठिकाणी चित्र आहे, या ठिकाणी संगीत होतं, या ठिकाणी गजला होत्या, या ठिकाणी प्रवचन होते. त्याच वेळेला धम्मही होता आणि ध्यानही होतं. आणि याचा असा एकत्रित मिलाप करता येणं थोडंसं कठीणच होतं. परंतु हे सर्व ज्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांच्या मदत केलं, सर्वांची नावं घेता येणं मला शक्य होणार नाही. परंतु त्या सर्वांना एकत्र ठेवलं आणि तेही 6 दिवस. 6 दिवस कार्यक्रम करायचं म्हणजे त्याची तयारी 1.5 ते 2 महिने अगोदर करावी लागते. आणि जर का ते रुटीन असेल तर अवघड जात नाही, कारण मग ते सेट झालेलं असतं. परंतु आता ते सेट करावं लागलेलं आहे आणि ते निश्चितच या तऱ्हेने त्याचा पाया, भरभक्कम पाया डॉक्टर जीविक आणि त्यांच्या पत्नीने घातला आहे असं मला निश्चितरित्या म्हणावंसं वाटतं. त्याच्यामुळे पूर्वजांच्या पंतनामांच्या माध्यमातून याच्याही पुढे निश्चितरित्या चालू राहील. मी या कार्यक्रमाच्या निमित्त, त्याच्या यशस्वीतेनिमित्त सर्व आयोजकांचे आणि यांचे आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहणं खूप योग्य राहील असं मला वाटतं.